रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आहे रायगड जिल्ह्यातील. मोबाईलचा वापर जेवढा चांगला तेवढा वाईट आहे. माणूस मोबाईलवरून व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर मित्रमैत्रिणींशी बोलतो. बरेच लोक नवनवीन मित्र मैत्रिणी फेसबुकवर इंस्टाग्रामवर मैत्री करतात. जास्तीची जवळीक करून तासनतास सुखदुःखाच्या गोष्टींवर बोलत असतात. तर काही प्रेमवीर मंडळी तर रात्रभर मोबाईलवर बोलून दुधाची तहान ताकावर भागवतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील नागोठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे. एका 19 वर्षाच्या विवाहितेला प्रियकरासोबत लग्न करायचे होते. त्यासाठी तिने प्रियकराच्या मैत्रिणीच्या नावाने खोटे अकाउंट इंस्टाग्रामवर उघडून तिला नवऱ्याची मैत्रीण करण्यास भाग पाडले. तिच्या जाळ्यात अडकवून तिने पतीला खुनाचा असा काही प्लॅन तयार केला की तपास करणारे पोलीसही चक्रावून गेले. अवघ्या 19 वर्षाच्या तरुणीने केलेला हा गेम गुन्हेगारीचा विळखा किती घट्ट आवळत आहे याचा नमुना दाखवतो. तीच घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नामदेव गोऱ्या खंडवी, वय वर्ष होतं 40. हे मुक्काम पोस्ट गवलावाडी पोस्ट पाबल, तालुका पेन, जिल्हा रायगड येथे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी यमुना, 2 मुले कृष्णा खंडवी वय वर्ष 23 व करण खंडवी वय वर्ष 18 असे राहतात. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात. मुलगा कृष्णाचा विवाह झाला असून त्याची पत्नी दीपाली खंडवी ही माणगाव येथे काही महिन्यांपासून नर्सिंगचा कोर्स करत आहे. एक सर्वसाधारण कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. नामदेव यांच्यासह त्यांची पत्नी, मुलेही घर खर्चासाठी पैसा अडका जमा करत व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. साहजिकच त्यांचा नित्याचा मजुरीचा कार्यक्रम ठरलेला होता. दिवसामागून दिवस जात होते. सारे काही सुरळीत चालले आहे असे वाटत असले तरी तसे नव्हते. अलीकडे वाहवत जाणाऱ्या तरुणाईच्या अतिविचाराने या घरालाही बेधले होते. कृष्ण हा अवघा 23 वर्षाचा तर त्याची पत्नी दीपाली ही अवघी 19 वर्षाची नवतरुणी होती. तिला अजून जगाची जाण आली नव्हती, पण मनात तारुण्यसुलभ भावना मात्र जाग्या झाल्या होत्या. कवळ्या वयातच ती गावातील उमेश सदू महाकाळ या तरुणाच्या प्रेमात पडली होती. प्रेमात ते अखंड बुडाले होते. त्या दोघांचे पूर्वीपासून प्रेमसंबंध होते व त्या दोघांना लग्न करायचे होते. पण त्या दोघांच्या लग्नाला दीपावलीचा नवरा कृष्णा मोठा अडसर वाटत होता. त्याचा काटा काढण्यासाठी दीपाली व उमेश यांनी काहीतरी कट तयार केला. साधारणपणे 2 वर्षापासून त्या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्या दोघांनाही लग्न करून स्वतंत्र संसार करायचा होता. त्यामुळे दीपावलीने एक प्लॅन आखला. तिने तिच्या प्रियकर उमेशला सांगितले की माझ्या नवऱ्याला कृष्णाला एखाद्या मुलीच्या प्रेमाजाळ्यात फसवून ठेवायचा. त्याला प्रेमाचे नाटक करायला लावायचे. त्यानंतर पुढे काय करायचे हे मी तुला सांगेन. तिच्या पत्नी प्लॅनप्रमाणे उमेश सक्रिय झाला. त्याने तिला तिच्या पतीसोबत मैत्री करेल असे एका मुलीचा शोध सुरू केला. त्यामध्ये त्याची एक मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी ही मदत करण्यास तयार झाली. आता कृष्णाला संपवण्याचा खेळ सुरू झाला होता. उमेश महाकाळने दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पायल बारगुडे या नावाने इंस्टाग्रामवर फेक ID तयार केला. त्यावर सुप्रिया चौधरीचे फोटो अपलोड केले. फोटो एकीचे, नाव दुसरीचे आणि अकाउंट सुरू केले तिसऱ्याने. याची सूत्रधार होती चौथी. असा हा खेळ कृष्णाला संपूनच थांबणार होता. या अकाउंटवरूनच कृष्णा खंडवी याला मेसेज केला. त्याने रिक्वेस्ट पाहिली. अकाउंटवरचा सुप्रियाचा फोटो पाहून त्याच्या मनात चलबिचल झाली. तो 23 वर्षाचा नवतरुण विवाहित होता. घरात त्याची पत्नी होती. तरी त्याला या रिक्वेस्टचा मोह झाला. त्याने तिच्याशी मैत्री केली. हळूहळू दोघांत चॅटिंग सुरू झाली. नंतर
ती त्याच्याशी व्हॉइस कॉलवर बोलू लागली. तिच्या आवाजाने तो घायाळ झाला. आता दोघातील गप्पा रंगत गेल्या. मग त्याने त्याचे भेटण्याचे ठरले. तिने त्याला 9 ऑक्टोबरला भेटण्यास बोलवले आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कृष्णा खंडवी हा आपले वडील नामदेव यांना म्हणाला की मला नागोठण्याला जायचे आहे, मला आधार कार्ड काढायचे आहे. त्याचे हे बोलणे ऐकून नामदेव यांनी कुठलीही आडेवेडे न घेता कृष्णाला नागोठणे जाण्यास परवानगी दिली. त्याला सांगितले की संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत घरी ये. कृष्णा सकाळचा चहा नाश्ता करून घराबाहेर पडला. तो तिला भेटण्यासाठी आतुर झाला होता, पण त्याला माहीतच नव्हते की हे त्याला संपवायचे कारस्थान आहे. तिकडे उमेश महाकाळ व सुप्रिया चौधरी असे दोघे नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरातून जव्हार येथे पोहोचले. तेथून युनिकॉर्न मोटरसायकल घेऊन नागोठणे येथे सकाळी 8:30 वाजताच पोहोचले. तेथे दीपालीने सांगितल्याप्रमाणे आणि कोसी कॉलेज नागोठणे येथील फोटो पाठवलेल्या ठिकाणी ते पोहोचले. ती जागा पाहून उमेश व सुप्रिया हे पुन्हा नागोठणे येथे आले. आता कृष्णाला कोठून कसे न्यायचे आणि मारून टाकायचे हे फायनल झाले होते. मग सुप्रिया हिने कृष्णा खंडवी यास फोन केला. तिने त्याला सांगितले की नागोठण्याला आले आहे, तू नागोठणे एस टी स्टँडवर ये. काही वेळातच कृष्णा नागोठणे एस टी स्टँडवर आला. त्याला सुप्रियाची भेट झाली. तेव्हा तिने त्याला सांगितले की माझा मित्र उमेश माझ्यासोबत आहे, त्याच्याकडे मोटरसायकल आहे, त्यावरून आपण लांब कुठेतरी जाऊन गप्पा मारू. तिच्या या बोलण्यावर तो तयार झाला. त्यावेळी उमेश व सुप्रिया यांनी त्याला मोटरसायकलवर मध्यभागी बसवले. त्यास नागोठणे कोएसी सोसायटी अंतर्गत आनंदीबाई प्रधान विद्यालय व महाविद्यालय येथून वासगावच्या हद्दीत पोहोचले. तिथे रस्त्यालगत असलेल्या जंगल भागाजवळ ते गेले. त्या जंगलातील एकांतात प्रणयाचा आनंद घेण्यासाठी म्हणून सुप्रिया कृष्णाला घेऊन जंगलात गेली. तर त्या दोघांपासून काही अंतरावर उमेश चालत होता. जंगलात गेल्यानंतर आजूबाजूचा अंदाज घेऊन उमेशने खांद्यावरील सॅक काढली. तिकडे कृष्णा सुप्रियाच्या रूपाला भुलून गेला होता. त्याला कशाचेच भान नव्हते. उमेशने त्या सॅकमधून सुप्रियाची ओढणी काढली, त्याचा पिळा घेतला व दुसऱ्या क्षणी त्याचा फास कृष्णाच्या गळ्याभोवती टाकला. त्याने तो फास पूर्ण ताकदीने आवळल्यामुळे श्वास गुदमरून कृष्णा तडफडू लागला. उमेशने जमिनीवर त्यास पाठीवर व डोक्यावर आपटले. या जटापटीत ओढणीचा फास तुटला. त्यानंतर कृष्णाच्या बुटाची लेन्स उमेशने त्याच्या गळ्याभोवती आवळली. पूर्ण ताकदीने फास आवळल्यामुळे काही वेळातच त्याचा श्वास थांबला आणि तो ठार झाला. याची खात्री उमेशने केली. त्यानंतर लेन्स त्याच्या गळ्याभोवती बांधून ठेवली. कोणते तरी केमिकल चेहऱ्यावर, हातावर व छातीवर टाकून त्याची ओळख पटू नये याकरता पुरावा नष्ट केला. तसेच कृष्णा याच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. त्यातील सिम कार्ड पालीगावच्या हद्दीत जाऊन त्याचे मोबाईल फोडून टाकला व तेथून उमेश व सुप्रिया नाशिक येथे निघून गेले. इकडे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमार झालेला होता. तरीही कृष्णा घरी न आल्याने नामदेव, यमुना व करण हे त्याची वाट पाहू लागले. त्याला मोबाईलवर संपर्क करू लागले, पण त्याच्याजवळून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. कृष्णाचे नातेवाईक व मित्रपरिवार त्याच्याकडेही चौकशी केली, तरीही कृष्णाचा थांगपत्ता लागत नव्हता. म्हणून नामदेव दुसरा मुलगा करणला घेऊन गौलागाडी येथे नागोठणे येथे बाजाराकडे निघाले. तिथे नागोठणे येथे असलेल्या काही ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. कृष्णाची काही मित्रमंडळी तेथे राहत होती. त्यांनाही भेटून चौकशी केली, पण काहीही माहिती मिळत नव्हती. या दरम्यान नामदेव याला त्याच्या गावाशेजारील जांभोशी गावातील प्रवासी वाहतूक करणारी गाडी चालक बळीराम नामदेव जाधव भेटला. त्याने सांगितले की मी सकाळी 11 वाजता माझ्या गाडीमध्ये कृष्णाला नागोठणे येथे सोडले. त्यानंतर तो येथून एका मोटरसायकलवर 3 सीट
पाली बाजूकडे गेला आहे. त्यावर नामदेव म्हणाला की चला आता पालीला जाऊन येऊ. पालीमध्ये जाऊन तिथेही चौकशी केली, परंतु तिथेही काही माहिती मिळाली नाही. नामदेव यांना डडकी भरल्यासारखे वाटू लागले. घरी कृष्णाची आई यमुनाबाई काळजी करत आहे. आजूबाजूच्या गावामधील व गाभावकीमधील नातेवाईक मंडळी यांनी ठरवले की आपण नागोठणे पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची तक्रार दाखल करू. किमान पोलीस बांधवांकडून शोधण्यासाठी काही मदत तरी होईल. नामदेव हे आपल्यासोबत आलेल्या इतर मंडळींना घेऊन नागोठणे पोलीस येथे गेले. तेथे जाऊन त्यांनी नागोठणे पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदारांची भेट घेतली आणि मुलगा हरवल्याची मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यावेळी त्यांना डे ड्युटी अंमलदार व जे होते कुलकर्णी साहेब यांच्यासमोर घेऊन गेले. त्यावेळी नामदेवने मुलगा हरवल्याचा फोटो दाखवला, मिसिंग झाल्याबद्दल माहिती दिली. तो कोणत्या गाडीमध्ये बसून गावाकडे नागोठणेला आला होता याची माहिती घेतली. तसेच तो ज्या गाडीवरून ट्रिपल सीट गेला ते समजावे म्हणून रीतसर मिसिंगची फिर्याद नोंदवून घेतली आणि तपास सुरू झाला. नागोठणे एस टी स्टँडचा परिसर तसेच गावामधील सर्व मुख्य चौकांमधील व पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील CCTV कॅमेरे तपासण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या. ज्या मोटरसायकलवर ते ट्रिपल सीट बसले होते त्या गाडीची माहिती काढण्यास पोलीस तपास टीम सज्ज झाली. नामदेव यांनी मिसिंग मुलगा कृष्णा यांनी दिलेल्या वर्णनावरून तपास यादी तयार करून पोलिसांना पाठवल्या. संपूर्ण टीमला पुढील तपास करावयाचे आदेश दिले. कृष्णा खंडवी, रंग काळा, रंगाने मध्यम, उंची अंदाजे 155, अंगात पॅन्ट शर्ट आणि जिओचे सिम कार्ड. नागोठणे पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग अशा सचिन कुलकर्णी यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार आणि यांना सूचना देऊन आदेश दिला. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन बिनतारी संदेश यंत्रणेमध्ये संदेश पाठवले. तसेच याद्या मागवल्या आणि त्याच्या तपासासाठी CDR टॉवर लोकेशन मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना मेल पाठवले. त्यानंतर बळीराम जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे नागोठणे बाजारपेठेतील शिवाजी चौक येथील CCTV कॅमेरे चेक केले. त्यावेळी एका मोटरसायकलवर एक पुरुष हेल्मेट घालून गाडी चालवत होता. त्याच्या पाठीमागे कृष्णा खंडवी आणि त्याच्या पाठीमागे एक मुलगी स्कार्फ बांधून मोटरसायकलवर जात असताना दिसले. हे CCTV फुटेज व ताब्यात घेतलेल्या मोबाईल क्रमांकाचे प्राप्त CDR लोकेशन शोध सुरू झाला. तोपर्यंत DYSP प्रसाद गोकुळे तसेच सहाय्यक पोलीसक यांनी या घटनेची बातमीदारांमार्फत काही माहिती मिळते का याची तपासणी सुरू केली होती. CCTV फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती कोण असावी? मोबाईलमध्ये तांत्रिक विश्लेषण केले असता त्यामध्ये उमेश सदू महाकाळ, राहणार बारीमाळ, पोस्ट ओझर रोड, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक आणि सुप्रिया प्रकाश चौधरी, राहणार आडगाव, तेवळा, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांचे असे नाव मिळाले. या फोनवरून कृष्णाच्या मोबाईलवर बरेचदा संपर्क होऊन बोलणे झालेले होते. तसेच Instagramवर बोलणे झालेले होते. त्यामुळे नागोठणे पोलीस स्टेशनचे जे सचिन कुलकर्णी आहेत त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मोबाईलचे टॉवर लोकेशन काढून तांत्रिक विश्लेषण करून त्या दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी सूचना दिल्या. तसेच सापळा लावून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ते सुरुवातीला काही बोलत नव्हते. मग मात्र त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितलेली माहिती नमूद करून तपास पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी उमेश यांनी घटनास्थळ दाखवले. कृष्णाचा मृतदेह कुजलेल्या परिस्थितीत ओतान्या स्थितीत आढळून आला. तो मृतदेह कृष्णाचे वडील नामदेव यांनी ओळखला. त्यावेळी नागोठणे पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचे नक्की कारण समजावून यावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पोस्टमॉर्टमसाठी ते कपडे, ओढणी आणि जप्त करण्यात आले आणि या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पुढील
रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून अवघ्या 72 तासात आरोपींना जेरबंद केल्याबद्दल अंचल दलाल यांनी विशेष कौतुक करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे जर आपल्या जुन्या प्रियकराबरोबर लग्न लावून न दिल्यामुळे कशा प्रकारे एका आदिवासी भागातील महिलेने त्याच्या जुन्या प्रियकराच्या मार्फत आणि तिच्या मैत्रिणीच्या मार्फत आपल्या पतीचा खून केला, हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.